नमस्कार, माझं नाव तन्मय वाकणकर आणि पहिली गोष्ट म्हणजे नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्ष म्हटलं आणि आपल्याकडे नवीन गाडी नाही असं तर होणार नाही, त्यामुळे तुमच्यासाठी आहे नवीन MG हेक्टर. ओके, मला माहिती आहे की ही ऑल न्यू MG हेक्टर जरी असली तरी याच्यामध्ये खूप गोष्टी नवीन नाही आहेत, पण एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी अपडेट केलेली आहे जी मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आणि ही गाडी तुम्ही कदाचित कन्सिडर का करावी हे तुम्हाला मी एंडला सांगतो. 2026च्या MG हेक्टरमध्ये जो सर्वात मोठा चेंज झालेला आहे तो म्हणजे हे ग्रिल. तुम्ही शॉर्ट बघितला असेल, त्याला झगमग असं ग्रिल म्हटलं जातं. आणि मला तर वाटतंय की हे जे कलर कॉम्बिनेशन आहे, हा जो व्हाईट आहे आणि हे जे ग्रिल आहे, त्याला ऑरा हेक्स ग्रिल असं नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि मला वाटतं की क्रोम लवर्ससाठी हे वन ऑफ द बेस्ट ग्रिल्स आहे. म्हणजे MH14 मध्ये यापेक्षा जास्त आवडीचं ग्रिल मला वाटत नाही की आपल्याला मिळेल. पण हे ग्रिल एकदा सोडून दिलं तर त्याच्यानंतर MG मध्ये जास्त चेंजेस झालेले नाही आहेत फ्रंट साईडमध्ये. सो आपल्याला सेम इकडे LED लॅम्प्स मिळत आहेत. आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग की ही जी कन्सेप्ट होती जिथे हा DRL जो होता तो इथे आणि मग हेडलॅम्प्स ॲक्च्युली खाली हे हेक्टरनीच चालू केले. याच्यानंतर हॅरियरनी पिकअप केले, मग सगळ्यांनीच ऑलमोस्ट चालू केले की एक वेगळा DRL आणि एक वेगळा हेडलॅम्पचा युनिट दिलेला आहे. क्रोम आणि ब्लॅकआउट पार्ट्सचा जो कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे या गाडीला एक खूप माचो लुक येतो आणि तोच आय थिंक लोकांना सर्वात जास्त आवडतो. त्याचबरोबर आपण समजा पूर्ण गाडी बघितली तर तुम्हाला इकडे 360 डिग्रीज कॅमेराज पण दिसतील. आणि हा जो सेन्सर आहे तो ADAS साठी आहे, कारण या गाडीमध्ये येतो लेव्हल 2चा ADAS. साईडने आपण बघितलं तर MG हेक्टरमध्ये 2026 मध्ये फक्त हा एकच अपडेट झालेला आहे, तो म्हणजे हे R18चे व्हील्स. 18 इंचीचेच व्हील्स अजूनही मिळतात, पण त्याचं डिझाईन अपग्रेड झालेलं आहे. हे पण डिझाईन खूप चांगलं दिसतंय आणि तुम्ही बघू शकता की ऑटो फोल्डिंग मिरर्स देखील या टॉप एंडला आहेत. पण मजेशीर गोष्ट म्हणजे समजा चावी माझ्या हातामध्ये असेल तर मी गाडीपासून लांब गेलो तर ती बंद होते, पण तसंच मी समजा जवळ गेलो तर ऑटोमॅटिक उघडते पण आहे आणि गाडी अनलॉक झालेली आहे. रिअर सेक्शनला आल्यानंतर पहिली गोष्ट जी आपल्याला दिसते ती म्हणजे हे कनेक्टेड टेल लॅम्प्स. या कनेक्टेड टेल लॅम्प्समध्ये असे आडवे स्लिट्स पण आहेत, त्याचबरोबर हे हॉरिझॉन्टल स्लिट्स पण आहेत. हे एकत्र जेव्हा चालू होतात, ब्रेक लाईट जेव्हा दाबले जातात तेव्हा हे खरंच कमाल दिसतं आणि या गाडीला एक युनिक स्टान्स देतात. त्याचबरोबर मागे तुम्ही समजा बघितलं तर हा रिअर बंपर थोडा हलकासा चेंज झालेला आहे, जो तुम्हाला मला किंवा कोणालाच काही ॲक्च्युली कळणार नाही आहे. सेम हेक्टरचं बॅज आहे, सेम ADASचं बॅज आहे, सेम ब्रिट डायनॅमिकचं बॅज आहे, कारण ही एक ब्रिटिश गाडी आहे. 100 वर्षापेक्षा जास्त MGचं अस्तित्व या जगामध्ये आहे. त्यांनी खूप स्पोर्ट्स कार, खूप क्लासिक कार्स आपल्याला दिलेले आहेत. JSWनी MG इंडियामध्ये 51% स्टेक घेतलेला आहे, ज्याच्यामुळे आज ही कंपनी JSW MG मोटर्स इंडिया अशी जाणली जाते. त्यामुळे ही भारतीय अशी तुम्ही म्हणू शकता. आणि त्यांच्या प्रॉमिसप्रमाणे प्रत्येक क्वार्टरमध्ये ते ऑलमोस्ट एक नवीन गाडी लॉन्च करतात. त्याच प्रॉमिसच्या खाली ही नवीन अपडेटेड हेक्टर आज आपल्याकडे आहे. त्याचबरोबर समजा आपण बूट स्पेस आपण ओपन केलं तर टॉप एंडला मिळतो एक पॉवर टेलगेट. त्याच्यामुळे हे टेलगेट ऑटोमॅटिकली बटन दाबल्यानंतर उघडणार तर आहेच आहे. याच्यामध्ये एक मॅसिव्ह 600 लिटर्सची बूट स्पेस मिळते, ज्याला हा पार्सल ट्रे आहे. हा खूप स्मार्टली इंटिग्रेट होतो, हा तुम्ही काढून बाजूला पण ठेवू शकता. पण आय थिंक वन ऑफ द बिगेस्ट बूट स्पेस समजा तुम्हाला कुठल्या गाडीमध्ये मिळत असेल तर तो MG हेक्टरमध्ये आहे. 2026च्या MG हेक्टरमध्ये तुम्हाला सेम इंजिन ऑप्शन्स मिळणार आहेत जे आधीपासून मिळत होते. म्हणजे पेट्रोलमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक 1.5 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन, जे बनवतं 140 BHPची ताकद आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क. हे फिगर जे तुम्ही कम्पेअर केले तर ॲक्च्युली बाकीच्या गाड्या ज्या या प्राईस पॉईंटला येतात त्या युजली नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन देतात. त्या मनाने हेक्टर तुम्ही समजा बघितली तर वन ऑफ द व्हेरी फ्यू व्हेकल्स आहेत जे या प्राईस पॉईंटला तुम्हाला एक टर्बो पेट्रोलचं इंजिन ऑप्शन असं देत आहेत. हे इंजिन तुम्हाला मॅन्युअल प्लस CVT म्हणजेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये मिळू शकतं. आणि समजा तुम्हाला डिझेल पाहिजे असेल तर MGकडे फियाटचं 2 लिटरचं मल्टीजेट डिझेल आहे, जे हेक्टर, हॅरियर आणि सफारीबरोबर शेअर करतं. पण आता टाटानी त्या इंजिनचे राईट्स घेतलेले आहेत. हेक्टरमध्ये समजा तुम्ही डिझेल व्हेरियंट चूज करणार असाल तर एवढं लक्षात ठेवा की आत्तापर्यंत डिझेल ही फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मिळाली आहे. एक शक्यता दाट अशी असू शकते की जानेवारीमध्ये लॉन्च करण्याचं कारण हेच आहे की ते एक ऑटोमॅटिक व्हेरियंट पण बघतायत, पण याची शाश्वती आपल्याला फक्त MG इंडियाच देऊ शकतं, जे ते जानेवारी 2026 मध्येच करणार आहे. हेक्टरच्या लार्ज फॉर्मचा फायदा आपल्याला बघतो तो म्हणजे गाडी उघडल्यानंतर आत बसणं आणि उठणं हे अत्यंत सोपं आहे, कारण ही गाडी खूपच प्रशस्त आहे. दार पण बऱ्यापैकी मोठं उघडतं आणि तुम्ही बसलात की तुम्हाला प्रचंड कम्फर्टेबल सीटिंग मिळतं. स्टिअरिंग जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. अनफॉर्च्युनेटली फक्त हाईटसाठी हे ॲडजस्ट होतं, रीचसाठी ॲडजस्ट होत नाही.
पण जो फिनिश आहे, जो फिट आहे तो अत्यंत चांगला आहे. ऑटोमॅटिक असल्यामुळे ऑब्व्हियसली इकडे लेग स्पेस पण चिक्कार आहे. पूर्णपणे फ्रंट सीट जे आहे ते इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल आहे. तुम्हाला हाईट करायची असेल, पुढे घ्यायची असेल, कुठलीही गोष्ट जी करायची असेल ती तुम्ही इझिली इलेक्ट्रॉनिकली करू शकता, जे तुमच्या एका कम्फर्टला ॲडिशन देतं. हेक्टरमध्ये आत बसल्यानंतर तुम्हाला जे पहिल्यांदी गोष्ट जाणवते ते म्हणजे त्याचं फिट अँड फिनिश. ॲक्च्युली क्वालिटी बरीच चांगली आहे. तुम्ही बघितलं तर इव्हन ह्याचा जो डिस्प्ले आहे तो 14 इंचीचा डिस्प्ले आहे. म्हणजे तुमचा लॅपटॉप पण एवढा मोठा नसेल जितका हा डिस्प्ले आहे, आणि हा पहिल्यापासून त्यांनी एवढाच ठेवलेला आहे. याची मजा अशी होते की ह्याच्यामुळे सगळे कंट्रोल जे काही गाडीचे आहेत ते पूर्णपणे तुम्हाला या डिस्प्लेमध्येच मिळतात. आणि हा जो कंट्रोल्सचा पॅनल आहे याच्यामुळे एक मेजर इश्यू व्हायचा, तो म्हणजे AC कंट्रोल करताना तुम्हाला ते बटणं शोधायला लागायची. पण ह्याच्यामध्ये तसं नाहीये, कारण MGनी या गाडीमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे जेस्चर कंट्रोल. तुम्ही समजा 2 बोटांनी खाली स्वाईप केलं तर तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करू शकता. तेच तुम्ही आडवं समजा स्वाईप केलं तर तुम्ही फॅनचा स्पीड कमी जास्त करू शकता. तेच 3 बोटं समजा तुम्ही वापरली तर व्हॉल्यूम कमी जास्त करू शकता. आणि आडवे केले तर तुम्ही FMचे चॅनल्स पण बदलू शकतात. ही जी थॉट प्रोसेस आहे ना, ही MGनी खूप कमाल केलेली आहे. आणि मला वाटतं की भारतातल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरनी हे लक्षात घ्यावं की डिस्प्ले उत्तम आहेत, छान आहेत, पण ड्रायव्हिंग करताना डिस्ट्रॅक्शन कमी पाहिजे, गोष्टी इझिली ॲक्सेसिबल पाहिजेत. एस्पेशली तुमचे मीडियाचे कंट्रोल्स आणि ACचे कंट्रोल्स. आणि आय थिंक MGनी हे एक खूप उत्तम सोल्युशन दिलेलं आहे. सो माझ्याकडनं MGला एक थम्सअप आहे. तसंच आपण एंटरटेनमेंटकडे बघितलं तर तुम्हाला इथे इन्फिनिटीचा लोगो दिसेल. म्हणजेच ह्याच्यामध्ये इन्फिनिटीचे स्पीकर सिस्टम आहेत आणि हे खरंच खूप चांगले स्पीकर सिस्टम आहेत. अजून एक अपग्रेडमध्ये जे MGला मिळालेलं आहे ते म्हणजे एक 10 GBचा रॅम या डिस्प्लेला ॲड झालेला आहे. स्टार्ट करताना कदाचित एक 5-7 सेकंद लागतात इनिशियली, जेव्हा तुम्ही गाडी चालू करतात दिवसाच्या स्टार्टिंगला तेव्हा वेळ लागतो. पण एकदा चालू झाल्यानंतर ॲब्सोल्युटली फ्लॉलेसली हा डिस्प्ले चालतो आणि तुम्हाला ईज देतो ही गाडी ऑपरेट करण्यासाठी. तसंच तुम्ही समजा डिस्प्लेच्या खालती बघितलं तर तुम्हाला गिअर सिलेक्टर मिळतो. हे साईडचं बटन दाबून तुम्ही गिअर चेंज करू शकता. हा एक CVT गिअर बॉक्स आहे जो तुम्हाला पेट्रोल इंजिन बरोबर मिळतो. सो तुम्ही इकडं तुमचा पार्क, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह आणि प्लस स्पोर्ट्स मोड पण इकडनंच सिलेक्ट करू शकतात. साईडला त्यांनी असे थोडेसे डायमंड टाइप्स पॅनल्स दिलेले आहेत. हा कार्बन फायबर फिनिश जो या गाडीसाठी नवीन आहे, या व्हेरियंटसाठी 2026 मध्ये ॲडिशनली दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इकडे 2 कप होल्डर्स मिळतात. ते कप होल्डर्स नको असतील तर तुम्ही फ्लॅप जो आहे तो बंद करून ही फ्लॅट एक पॅनल करू शकता. गिअर सिलेक्टरच्या मागेच तुम्हाला वायरलेस चार्जिंगसाठी स्पेस दिलेली आहे. टेक्नॉलॉजिकली तुम्ही बघायला गेलात तर ही गाडी परिपूर्ण आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही कमतरता वाटणार नाही. उलट तुम्ही दारामध्ये हे जे बॉटल ठेवण्याची जागा आहे तिथे आरामसे 1 लिटरची बॉटल ठेवू शकता. इवन हा जो मधला स्पेस आहे हा ॲडजस्टेबल तर आहेच आहे, पण उघडल्यानंतर तुम्हाला एक डीप पॉकेट मिळतं ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं वॉलेट ठेवू शकता, मोबाईल्स ठेवू शकता किंवा अजून कुठल्या गोष्टी पण ठेवू शकता. हा मिरर बघितला तर हा एक ऑटोमॅटिक डिमिंग IRVM आहे, म्हणजेच इंटरनल रिअर व्ह्यू मिरर आहे. त्याचबरोबर मागे बघितलं तर हा खूप मोठा तुम्हाला एक सनरूफ मिळतो. त्यातला अर्धाच पोर्शन ओपन होतो. अगेन मी खूप मोठा ॲडव्होकेट आहे की तुम्ही सनरूफ उघडं करून त्यामधनं डोकं काढू नका. एस्पेशली तुमच्या मुलांसाठी ही क्लिप अजूनपर्यंत तुम्ही बघितली नसेल तर तुम्हाला परत दाखवतो. या गोष्टी केल्यामुळे फालतूपणा होतो आणि कोणाला तरी खूप नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सनरूफचा पुरेपूर उपयोग हा फक्त लाईट आत येण्यासाठी करावा, बाकी कुठल्याही गोष्टीसाठी करू नये. आणि तो MGनी इकडं खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. इवन हे जे कंट्रोल सगळे आहेत हे इझिली तुम्ही गाडीच्या व्हॉइस कंट्रोलमधनं करू शकता. म्हणजे लिटरली तुम्ही गाडीशी बोलू शकता. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. हॅलो MG, I'm listening. ओपन द सनरूफ. The sunroof has been opened. तुम्ही बघताय की लॅग पण नाहीये, म्हणजे लिटरली आपण गाडीशी संभाषण करतोय असं ते होतंय. आणि फक्त तुम्हाला तो कमांड म्हणायचा आहे हॅलो MG की लगेच ते ऍक्टिव्हेट होते आणि तुम्ही क्लोज द ड्रायव्हर्स विंडो. The driver's side window has been closed. याचबरोबर MGनी 2026च्या हेक्टरच्या व्हेरियंटमध्ये इंटिरियर कलर एक ॲड केलेला आहे. तो एक टॅन कलर आहे जो खूप लक्झरियस दिसतो. म्हणजे टिपिकली तुम्ही BMWs किंवा मर्सिडीज किंवा ऑडीज या ज्या महागड्या गाड्या असतात त्या गाड्यांमध्ये हा कलर बघता. सो हा कलर देऊन MGने खूप छानपण केलेला आहे. जी गाडी ऑलरेडी टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे, जी टेक्नॉलॉजीनी रिच आहे, त्या गाडीला एक मॅचिंग लुक पण देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि जो आपण लास्टला मुद्दा बोलणार आहोत तो मुद्दा ऐकल्यानंतर आय थिंक हा डील सील होतो आणि ही गाडी खरंच समजा तुम्हाला पाहिजे असेल तर एक खूप चांगली डील होऊ शकते. गिअर लिव्हरच्याच मागे तुम्हाला इकडे व्हेंटिलेटेड सीट्सचं ऑप्शन मिळतं. फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, रिअर नाहीये. आणि हे कंट्रोल्स तुम्ही इझिली एका टॉगलमधनं करू शकतात. सो MGनी जी गाडी बनवलेली आहे ती एक खूप टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स गाडी बनवलेली आहे. पण त्याचबरोबर
हेक्टरचा साईज मोठा असल्यामुळे तुम्ही बघितलं तर हे सीट तर सपोर्टिव्ह आहेच आहेत, पण त्याच्याबरोबर तुम्हाला लेग स्पेस पण खूप मिळते. मी 6 फूट 3 इंच आहे. माझ्या ड्रायव्हिंग सीटमध्ये बसल्यानंतर मागे कसं वाटतं आता आपण बघूया. सो तुम्ही इथे बघू शकता फ्रंट सीट जे आहे ते माझ्या ड्रायव्हिंग पोझिशन प्रमाणे आहे. बॅक सीटमध्ये मी 6 फूट 3 इंचचा माणूस आरामसे बसू शकतो. मागे बसताना फक्त एवढं जाणवतं की अंडर थाय सपोर्ट जो आहे तो थोडा कमी आहे. कदाचित माझ्या हाईटमुळे ते आहे, कारण तुम्ही समजा 5'8" किंवा कमी असाल तर नक्कीच हा सपोर्ट जो आहे तो तुम्हाला खूप चांगला वाटेल. रिअरला पण क्रोमचा यूज, ब्लॅकचा यूज हा खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. इवन हे जे आर्मरेस्ट आहेत यांना पण एक चांगला लेदरेट आणि फॅब्रिकचा फिनिश पूर्ण त्यांनी दिलेला आहे. मागे एसी वेंट्स आहेत, त्यांचे कंट्रोल्स मात्र इथं नाही आहेत. ते कंट्रोल्स जे काही पुढे असतील तेच इकडे लागू होतील. त्याचबरोबर एक चार्जिंग सॉकेट पण दिलेलं आहे आणि एक स्लॉट दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता. आणि हे जे इंटिरियरचे कलर्स आहेत, जो ग्रे कलर किंवा जो लायटर टोन आहे, त्याच्यामुळे ही गाडी अजून प्रशस्त वाटते. तुम्ही समजा स्पेस, इंटिरियर स्पेस हा समजा तुमचा सर्वात मोठा फॅक्टर असेल, त्याचबरोबर तुम्ही समजा एक टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स SUV बघत असाल तर यापेक्षा चांगली गाडी तुम्हाला मिळणं शक्य नाही. 5 लोक बसून मागे तुम्ही लिटरली एक 15 दिवसाच्या ट्रिपचं सामान आरामात मागे ठेवू शकता आणि एक खूप छान ट्रिप करू शकता. आणि तुम्ही खूपच ट्रॅव्हल करत असाल तर नक्कीच डिझेलचं ऑप्शन जानेवारी एंडपर्यंत येऊन जाईल आणि मग तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळून जाईल. 2019 मध्ये MG हेक्टर भारतामध्ये लॉन्च झाली होती आणि तेव्हापासून 2025 पर्यंत ऑलमोस्ट 1 लाखपेक्षा जास्त युनिट्स हेक्टरने विकलेले आहेत. समजा तुम्ही त्याचा मेन रायव्हल बघितला क्रेटाचा तर ऑब्व्हियसली क्रेटाने जास्त विकले, पण यावेळेस जेव्हा हेक्टर लॉन्च झाली आहे, जेव्हा हा फेसलिफ्ट आलेला आहे, तेव्हा MGने खूप मोठा चेंज केलेला आहे आणि तो गाडीच्या बाहेर किंवा आत नाहीये तर त्याच्या प्राइसिंगमध्ये. बिकॉज हेक्टर आता 11.99 लाख म्हणजेच 12 लाख रुपये एक शोरूम पासून चालू होते. तुम्ही आता लक्षात घेतलं असेल सिएराचा जो क्रेज आहे त्याच्यामध्ये जो त्याचा लोअर व्हेरियंट आहे तो 11.5 लाखाला चालू होतो. त्या कंपॅरिझन मध्ये हेक्टरमध्ये तुम्हाला 1.5 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन लोअर व्हेरियंट पासूनच मिळते आणि याचा टॉप एंड तुम्हाला साधारण 22 लाखापर्यंत जाईल. आता याची साईज तुम्ही समजा कम्पेअर केली तर ही क्रेटापेक्षा मोठी आहे. ही XUV 7XO बरोबर कम्पेरेबल आहे, पण त्याचा थर्ड रो जो आहे हेक्टर प्लसचा तो त्याच्याशी कम्पेअर होणार नाही, कारण हेक्टर प्लसमध्ये मॅक्सिमम तुम्ही लहान मुलांना थर्ड रो मध्ये बसू शकता. पण विड्थ वाईज जी जागा आहे, तुम्ही इव्हन रिअर सीट बघितले तर 3 हेडरेस्ट दिलेले आहेत. म्हणजे नॉट ओनली त्यांनी सुविधा दिली आहे, पण त्यांची अपेक्षा पण आहे की 3 प्रॉपर ॲडल्ट्सनी आरामात खांदे टेकवून बसू शकतात. पण समजा तुम्ही 5 जण जरी असाल तरी ही गाडी तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी जो आहे तो प्रचंड देते. होंडा सिटीनी CVT गिअरबॉक्सच्या ऑप्शननी ऑलमोस्ट मार्केट रूल केलं होतं कैक वर्ष. सो जेव्हा होंडाने ठरवलं की CVT गिअरबॉक्सच आपल्यासाठी बेस्ट ऑटोमॅटिक ऑप्शन असणार आहे, याचा अर्थ तो गिअरबॉक्स सर्वात लांब काळासाठी टिकू शकतो. या गिअरबॉक्समध्ये तुम्हाला एक स्पोर्ट्स मोड पण दिलेला आहे. जनरल हायवे कंडिशन्समध्ये तुम्हाला पॉवर कमी वाटणार नाही. येस, तुम्ही घाटामध्ये कदाचित तुम्हाला CVT तेवढा रिस्पॉन्सिव्ह वाटणार नाही, बट तो कधीतरी होईल. समजा तुम्ही एन्थुझियास्टिक ड्रायव्हिंग करत असाल तर आयडियली याचा डिझेल व्हेरियंट जो आहे तो तुमच्यासाठी जास्त चांगला असू शकतो. पेट्रोल व्हेरियंट हा मोर ऑफ अ मॅच्युअर फॅमिली मॅनसाठी प्रोडक्ट आहे. स्टिअरिंग बद्दल बोलायला गेलो तर स्टिअरिंग बऱ्यापैकी लाईटवेट आहे. सिटीमध्ये कदाचित युटर्न्सला वगैरे तुम्हाला थोडं हेवी वाटू शकतं, कारण आजच्या गाड्या साधारणपणे जास्त इलेक्ट्रॉनिक स्टिअरिंगमुळे खूप लाईटवेट झालेल्या आहेत. त्याच कंपॅरिझनमध्ये हे जरासं हेवी वाटतं, पण त्यांनी तुम्हाला काही त्रास होणार नाहीये. तसंच आपण समजा सस्पेन्शन कडे बघितलं तर सॉफ्ट सस्पेन्शन आहे. आपण आता हायवेवरती चाललोय, सगळे बम्प्स ते पूर्णपणे गाडी ॲब्झॉर्ब करून घेते. म्हणजे सस्पेन्शन याचं पुरेपूर काम करतंय, ज्यांनी तुम्ही आणि तुमची फॅमिली इझिली सेफली राहू शकता. सेफ्टी बद्दलच आपण बोलायला गेलो तर 4 चाकांमध्ये डिस्क ब्रेक्स आहेत, ADAS लेव्हल 2 आहे, त्याच्यामध्ये लेन कीप असिस्ट, कोलिजन वॉर्निंग सिस्टम, या सगळ्या गोष्टी तर येतातच. बट त्याचबरोबर आपल्याला ABS, EBD हे सगळं स्टँडर्ड दिलेलं आहे आणि 6 एअरबॅग पण लोअर व्हेरियंट पासूनच चालू होतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे सेफ्टीवरती कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा इनिशियली MG हेक्टर येत होती तेव्हा एक इंटरनेट इनसाइडचा बॅच येत होता, कारण ती एक नवीन गोष्ट होती जी MGने भारतामध्ये आणली होती. तसा त्यांचा हा जो जेस्चर कंट्रोल आहे तो पण एक नवीन गोष्ट होणार आहे आणि आय एम व्हेरी शुअर
बरेच मॅन्युफॅक्चरर्स हा जेस्चर कंट्रोल त्यांच्या गाड्यांमध्ये फेसलिफ्ट्समध्ये आणतील, पण MG म्हटलं तर तुम्हाला एक टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स गाडी जी सेफली तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला तुमच्या कुठल्याही ट्रिप्सवरती साथ देऊ शकते. आम्ही बऱ्याच आधी काही अशा लोकांशी बोललो होतो ज्यांनी 7-7, 8-8 हजार किलोमीटरच्या स्पितीच्या, हिमाचल प्रदेशच्या टूर्स या गाड्यांवरती केलेल्या आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाहीये. एक कंप्लेंट जी या गाडीबरोबर टिपिकली केली जाते ती म्हणजे फ्युल एफिशियन्सीची. कारण टिपिकली हे जे पेट्रोल इंजिन आहे एस्पेशली ते सिटीमध्ये एनिवेअर बिटवीन 7 ते 11चं ॲव्हरेज देतं. आता आपल्याकडे ट्रॅफिकच एवढा वाढलेला आहे कारण आपले रस्ते इतके ॲडव्हान्स्ड आहेत की आपल्याला ॲव्हरेज कमीच मिळतं. तुम्ही कुठलीही गाडी घ्या, तसंच तुम्ही हायवेवरती गेलात तर तुम्ही साधारणपणे 15 ते 17 किंवा 13-14 असा ॲव्हरेज एक्सपेक्ट करू शकता डिपेंडिंग ऑन युअर ड्रायव्हिंग स्टाईल. जे काही आपल्याकडे नवीन फ्यूल येते E20चं जास्त आपण त्याच्या चर्चेत जायला नको, पण E20चा जो पूर्णपणे स्कॅम आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने गाड्यांचं नुकसान होतंय त्यांनी फ्यूल एफिशियन्सी ही ड्रॉप होतीच आहे आणि दिवसेंदिवस आपल्या पेट्रोल गाड्या ज्या आहेत त्या एफिशियन्सी कमी देत चाललेल्या आहेत. आणि आता पण आपण चांदणी चौकातनं जाताना जे रंबल स्ट्रिप्स आहेत आरामात गाडी शोषून घेते, कुठल्याही प्रकारे हे तुम्हाला येत नाही आणि सीट्स पण खूप कम्फर्टेबल आहेत. इंटिरियरच्या कलर्स बरोबरच MGनी यावर्षी या गाडीमध्ये 2 नवीन रंग दिलेले आहेत. इन जनरल पण या गाडीमध्ये तुम्हाला खूप छान रंग मिळतात. साधारणपणे तुम्ही बघितलं तर एक कॉर्पोरेट किंवा मार्केटमधला फिनिश बघितलं तर पांढरी गाडी किंवा सिल्वर गाडी ही पॉप्युलर जाते, पण त्याचबरोबर तुम्ही डेफिनेटली तुम्हाला जो पसंत पडतो निळा किंवा रेड कलरची हेक्टर पण त्यांनी सगळीकडे ॲडव्हर्टाईज केली आहे, ती पण खूप सुंदर दिसते, ती तुमच्यासाठी असू शकते. MG इंडियाला हेक्टरमध्ये इतका विश्वास आहे की स्टँडर्ड तुम्हाला 3 वर्षाची वॉरंटी जी अनलिमिटेड किलोमीटर्ससाठी व्हॅलिड आहे ते स्टँडर्ड म्हणून देत आहेत. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गाडीमध्ये फॉल्ट आला, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आला तर गाडी तुमची वॉरंटीच्या अंडर जे काही रिप्लेसमेंट आहे ते होऊ शकतात. हा विश्वास कंपनी प्रोडक्टमध्ये तेव्हाच दाखवते जेव्हा दे आर ऑल्सो शुअर की आपण ती वॉरंटी ऑनर करू शकतो आणि कुठल्याही प्रकारे गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते आपण कस्टमरला सॉल्व्ह करून देऊ शकतो. तुम्ही बघितलं काही महिने झाले तर हेक्टरचे सेल व्हॉल्यूम जे आहेत ते 1000च्या वरती पण जात नाहीयेत. आय थिंक एक अपडेट ड्यू होता आणि तोही लोकांना कुठेतरी माहिती होता आणि तो अपडेट आज आलेला आहे आपल्याकडे. ऑल्दो खूप मोठा अपडेट नाही आहे, इवन एक रेटिंग आहे ज्याच्यामध्ये MG हेक्टर ही त्याची रिसेल व्हॅल्यू चांगली रिटेन करते, ह्याच्यासाठी त्याला एक ट्रू व्हॅल्यू का कोणाकडनं तरी अवॉर्ड पण मिळालेला आहे. सो आय फील हेक्टर इज अ जेन्युइनली गुड ऑप्शन. पण कुठलीही गाडी घेण्याच्या आधी ती तुम्ही चालवून बघा. तुम्हाला जेव्हा मनाला शांतता मिळेल, डोक्याला शांतता मिळेल, तेव्हाच जाऊन तुम्ही तुमच्या गाडीचं सिलेक्शन करावं. कुठल्याही ब्लॉगर किंवा रिव्ह्यूवरती विश्वास ठेवून अजिबात गाडी घ्यायला जाऊ नका. ते फक्त तुम्हाला गाईड करू शकतात. बाकीचा जो डिसिजन मेकिंग आहे, गाडीबरोबर जगणं जे आहे ते तुम्हालाच करायचं आहे. एक रिलायबिलिटीचा मुद्दा बोलला तर पुण्यामध्ये तुम्ही समजा गाडी घेत असाल तर तुम्ही BU भंडारीकडनं घेणार आहात. MGचे त्यांचे शोरूम वाकड, हडपसर आणि कॅम्पमध्ये आहेत. सर्व्हिस स्टेशन मात्र हडपसर आणि वाकडमध्ये आहेत. म्हणजे बेसिकली पुण्याची 2 टोकं जी आहेत ती त्यांची कव्हर होत आहेत. म्हणजे कुठनंही तुम्ही कुठेही राहत असाल तरी तुम्हाला इझिली त्यांचं सर्व्हिस स्टेशन ॲक्सेसेबल आहे. आणि जसं MG 100 वर्ष पूर्वीचा ब्रँड आहे तसंच BU भंडारी देखील पुण्यामध्ये एक 100 वर्ष पूर्वीचा ब्रँड आहे, जास्त वर्ष झालेली आहेत. सो त्यांच्यावरती विश्वास ठेवणं हे जास्त सोपं जातं. मला तर वाटतं खाली दिलेले BU भंडारीचे हे नंबर आहेत, त्यांनी आम्हाला ही गाडी आज अवेलेबल करून दिली आहे. सो त्यांना तुम्ही फोन करा, एकदा गाडी चालवून बघा, कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. इन जनरल तुम्ही समजा बघितलं तर या गाडीमध्ये मी पण पहिल्यांदा बसत होतो तेव्हा वाटलं होतं की ही गाडी एवढी काही खास नाहीये, पण आज ही गाडी चालवताना मी थोडा सरप्राईज झालेलो आहे. ॲज ऑफ टुडे आय थिंक दिस इज अ रिअली गुड व्हॅल्यू फॉर मनी बाय. आणि MGनी ही जी प्राइसिंग आहे ती काही इनिशियल लिमिटेड युनिटसाठी ठेवलेली आहे. ते नंतर किती वाढवतील हे मला कल्पना नाहीये. उलटा आम्ही जेव्हा BU भंडारीला ही गाडी मागितली तेव्हा त्यांचे जे काहीतरी 10-12 डिस्प्लेचे युनिट आले होते ते देखील लोकांनी घेऊन टाकलेले आहेत. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. हेक्टर ही गाडी कशी वाटली ती पण कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून कुठलीही गाडी तुम्ही समजा आमच्याकडनं रिव्ह्यू करणं अपेक्षित करत असाल तर डेफिनेटली आम्हाला सांगा. आम्ही ती कुठनं ना कुठनं तरी सोर्स करून तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. पण आत्तासाठी मी आहे तन्मय वाकणकर. हा आहे मोटर एज इंडियाचा चॅनल आणि आय होप तुम्हाला आमचं मराठी कंटेंट आवडलं असेल. अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला समजा असा कोणी व्यक्ती माहिती असेल ज्याला 12-15 लाखा एक शोरूम प्राईसमध्ये गाडी बघायची तर त्याला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्यू सो मच.